ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। सुरुवातीला मुंबईतून एक महत्त्वाची बातमी आहे। मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी टँकर चालकांच्या शिष्टमंडळाची एक बैठक बोलावली। थोड्याच वेळात टँकर चालकांच्या 5 जणांचं शिष्टमंडळ गगराणी यांची भेट घेत आहेत। मुंबई महानगरपालिकेने लागू केलेला आपत्ती व्यवस्थापन कायदा यासोबतच टँकर चालकांचा चिघळलेल्या संपावर बैठकीमध्ये तोडगा निघण्याची शक्यता आहे। पाणी पुरवठ्यासाठी बीएमसी कडून एसओपी टँकरमध्ये किती लोक असतील हे निश्चित केलं जाणार। पाणी कुठून येईल, कुठे पोहोचवलं जाईल हे ठरवलं जाईल। टँकर हवा असल्यास सोसायटीला जवळच्या सीएफसी सेंटरमध्ये अर्ज करावा लागेल। त्यानंतर सीएफसी सेंटरमध्ये शुल्क भरावं लागेल। पाणी पुरवठा केल्यानंतर टँकर मालकाला पावती दाखवून पैसे मिळतील। संपूर्ण ऑपरेशन पोलिसांच्या मदतीने केलं जाणार आहे। मुंबई पोलीस, वाहतूक विभाग, बीएमसी एकत्र काम करतील। गरज भासल्यास स्थानिक अधिकारी सुद्धा काही बदल करू शकतात। या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत अक्षय कुडकेलवार आहेत। अक्षय, अगदी थोड्याच वेळात ही बैठक होणार आहे। बैठकीच्या संदर्भातली काय अधिकची माहिती आहे? ऋतुजा, एक अपडेट करतोय की या बैठकीला काही वेळापूर्वी सुरुवात झालेली आहे। वॉटर टँकर असोसिएशनच्या 5 जणांचं शिष्टमंडळ या ठिकाणी दाखल झालेलं आहे। तर अंधेरीचे आमदार मुरजी पटेल हे आज नेतृत्व करताय या शिष्टमंडळाचं, कारण गेल्या वेळी आपण जर बघितलं तर प्रवीण दरेकर यांनी मध्यस्थी केली होती। केंद्रीय मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत भेट घेतली होती त्यावेळी। मात्र आता सगळ्यात महत्त्वाचं आहे, या भेटीत तोडगा निघतो का या सगळ्या संदर्भात आता चर्चा सुरू आहे। कारण आपण जर बघितलं तर मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं आपत्ती व्यवस्थापन कायदा हा लागू करण्यात आला होता आणि यानुसार आता विहिरी आणि टँकर आम्ही ताब्यात घेऊ अशी ताकीद मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली होती। आणि यानंतर काल मुरजी पटेल असतील, त्यासोबतच या वॉटर टँकर असोसिएशनचे अध्यक्ष असतील, पदाधिकारी असतील, यांनी या जसबीर सिंग बिरा जे अध्यक्ष आहे त्यांनी काल भूषण गगराणी यांच्यासोबत चर्चा केली आणि चर्चेनंतर ही बैठक करण्याचं निश्चित झालं। कुठल्याही पद्धतीची सक्तीची कारवाई महानगरपालिकेने करू नये, सामंजस्यानं तोडगा काढूयात अशा पद्धतीचं आश्वासन काल जसबीर सिंग बिरा यांनी दिलं, वॉटर टँकर असोसिएशननी दिलं। आणि यानंतर आज 12:30 वाजता या बैठक बोलवण्यात आली होती। आज सुट्टीचा दिवस असल्या कारणानं भूषण गगराणी यांनी स्वतः आपल्या निवासस्थानी ही बैठक बोलवलेली आहे। बैठक एक साधारण 15 मिनिटांपूर्वी ही बैठक सुरू झालेली आहे। संपूर्ण मुंबईकरांना अपेक्षा आहे की या बैठकीतनं तोडगा निघेल आणि वॉटर टँकर असोसिएशनचा जो संप पुकारण्यात आलेला आहे हा संप मागे घेतला जाईल। एकूण चित्र देखील तशाच पद्धतीचं आहे, कारण केंद्रीय मंत्र्यांनी आपण जर बघितलं तर तशा पद्धतीचं आश्वासन देखील देण्यात आलं होतं चंद्रकांत पाटील जे केंद्रीय पाणीपुरवठा मंत्री आहे त्यांच्या माध्यमातून। आणि दुसरीकडे महाराष्ट्र सरकार देखील सकारात्मक होतं, मात्र लेखी आश्वासन महाराष्ट्र सरकारकडनं, मुंबई महानगरपालिकेकडनं टँकर असोसिएशनला हवं होतं की ते कुठल्याही पद्धतीचे ज्या नोटिसी बजावण्यात आलेल्या आहेत, ज्यांना केंद्राची परवानगी नाही अशा टँकर चालकांना, विहीर मालकांना ज्या नोटिसी बजावण्यात आलेल्या आहेत त्या मागे घ्याव्या। महानगरपालिका अधिकाऱ्यांची देखील हीच भूमिका होती की पुढील 2 महिने आम्ही कुठल्याही प्रकारची कारवाई या सगळ्या संदर्भात करणार नाही। मात्र असं असलं तरी कागदोपत्री आणि लेखी काहीही नव्हतं, ते माध्यमापुढे येऊन देखील महानगरपालिका अधिकाऱ्यांनी काही सांगितलं नव्हतं। त्यामुळे नेमकं कुठल्या पॉईंटवरती हा संप मागे घ्यायचा याबाबत चर्चा झाली। शुक्रवारी देखील बैठक पार पडली होती संपूर्ण टँकर चालकांची आणि त्यानंतर या बैठकीत हा संप असाच सुरू ठेवू असं सांगण्यात आलं होतं। आपण बघितलं तर बांधकाम व्यवसाय असेल, हॉटेल व्यवसाय असेल, या सगळ्यांवरती याचा प्रभाव पडायला लागला, त्याचा परिणाम दिसायला लागला आणि त्यानंतर मुंबई महानगरपालिकेला आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करावा लागला आणि त्यानंतर आता एकूणच हा संघर्ष तीव्र होतो की काय असं चित्र निर्माण झालं होतं। मात्र भूषण गगराणी आणि टँकर चालक असोसिएशनची ही महत्त्वाची, अत्यंत महत्त्वाची बैठक म्हणावी लागेल। या बैठकीत सगळ्यात महत्त्वाचं काय तोडगा निघतो
हेही महत्त्वाचं असणार आहे, कारण सध्या शर्थीचे प्रयत्न सुरू आहे की महानगरपालिकेकडनं हा संप कसा मागे केला जाईल, मागे घ्यायला भाग पाडलं जाईल या संदर्भात. अन्यथा महानगरपालिका सक्तीची कारवाई करेल. महानगरपालिका, मुंबई पोलीस, वाहतूक कर्मचारी यांच्या माध्यमातून टँकर ताब्यात घेतले जाईल आणि एक पॅरलल व्यवस्था, एक समांतर व्यवस्था मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू केली जाईल. ऋतुजा. अगदी, त्यामुळे या बैठकीमध्ये नेमका काय तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं असेल. अक्षय, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.